नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो फक्त तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या मनावर, मानसिक आरोग्यावर आणि एकूणच जीवनशैलीवरती खोलवर परिणाम करू शकतो. हा विषय तुम्हाला थोडा साधा वाटू शकतो, पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर थक्क व्हाल. आणि तो विषय आहे आपल्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे. मित्रांनो, हीच ती साखर जी आपण रोजच्या आयुष्यात नकळत मोठ्या प्रमाणात घेत असतो. सकाळच्या चहामध्ये, नाश्त्यामध्ये, बिस्किटामध्ये, दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये, संध्याकाळच्या कोल्ड्रिंक्समध्ये आणि रात्रीच्या डेझर्टमध्ये आपण नेहमीच साखर घेत असतो. आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही की आपल्या शरीरात हे पांढरं विष सतत जात आहे. मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं आणि फक्त 21 दिवस साखर खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरात, मनात आणि मेंदूमध्ये इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतः विश्वास ठेवू शकणार नाही. काही दिवसांचा संयम, थोडं शिस्तबद्ध वागणं आणि एक ठाम निर्णय एवढंच पुरेसं आहे तुमच्या आरोग्याला नवी दिशा देण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण हेच पाहणार आहोत की 21 दिवस साखर वर्ज्य केल्याने तुमच्या शरीरात कोणते वैज्ञानिक आणि नैसर्गिक बदल घडतात आणि तुम्ही हे साखरमुक्त आयुष्य कसं सहजपणे जगू शकता. चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही जी आपण चहा, कॉफी किंवा मिठाईमध्ये टाकतो. साखर म्हणजे सर्व प्रकारचे शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, मॉल्टोज जे मिठाई, कोल्ड्रिंक्स, बिस्किट, ब्रेड, सॉस, फास्ट फूडमध्ये उपलब्ध असते. ही प्रोसेस केलेली साखर तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषासारखी काम करत असते. जर तुम्ही ठरवलं आणि 21 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचं शरीर सुरुवातीला काहीसं विरोध करायला लागतं. हे का होतं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही साखर बंद केल्यानंतर या सुरुवातीच्या 5 दिवसांना विड्रॉवल फेज असं म्हणतात. म्हणजे शरीर आणि मेंदू दोघेही साखरेच्या अनुपस्थितीला प्रतिसाद देऊ लागतात. आपलं शरीर दीर्घकाळ साखरेवर अवलंबून असलेलं असतं, त्यामुळे साखर अचानक बंद केली की शरीराला ते मोठा बदल वाटतो. यामध्ये काही लोकांना डोकेदुखी, थकवा, चिडचिडापणा, भूक वाढणे, झोपेचा त्रास आणि एक प्रकारचा मानसिक गोंधळ जाणवतो. हे सर्व लक्षण ही सामान्य प्रतिक्रिया असते, कारण शरीर साखरेच्या आहारी गेलेलं असतं आणि ती नशा उतरायला वेळ लागते. मित्रांनो, साखर बंद केल्यानंतर मेंदूला डोपामिनचा पुरवठा कमी होतो, त्यामुळे मूड अचानक खालावतो. डोपामिन हे आनंद व समाधान देणारं रसायन आहे आणि साखर ते कृत्रिमरित्या वाढवते. त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटू शकतात, पण काळजी करू नका. ही अवस्था तात्पुरती असते. काही दिवस संयम बाळगला तर शरीर नव्याने संतुलित व्हायला सुरुवात करतं आणि मगच खरे फायदे दिसायला लागतात. मित्रांनो, 6 ते 10 दिवस मेंदू अधिक सतर्क होतो. साखर बंद केल्यामुळे मेंदूतील डोपामिन रिसेप्टर पुन्हा सुरळीत काम करू लागतात. त्यामुळे तुमचं लक्ष वाढतं, निर्णय क्षमता सुधारते आणि ब्रेन फ्रॉग विचारांचा गोंधळ कमी होतो. फारच कमी लोकांना माहिती आहे की जास्त साखरेमुळे मेंदूत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींवरती परिणाम होतो. 21 दिवसामध्ये ही सूज हळूहळू कमी होऊ लागते. मित्रांनो, 11 ते 15 दिवस इन्सुलिनचा कार्यक्षम वापर सुरू होतो. साखर घेतली की शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन सोडतं, जे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचण्याचं काम करतं. पण सतत साखर घेतल्यामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवतं, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. मित्रांनो, साखर बंद केल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. याचा थेट फायदा म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो. मित्रांनो, 16 ते 20 दिवस हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही सलग 16 ते 20 दिवस साखर पूर्णपणे बंद करता तेव्हा तुमच्या शरीरातील हृदयाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या क्रिया सकारात्मक पद्धतीने बदलतात. जास्त प्रमाणात साखर घेतल्याने शरीरात LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो आणि SDL म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल कमी होत असतो. हे संतुलन बिघडल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यात चरबी साचते आणि हृदयावरती ताण येतो. पण साखर बंद केल्यामुळे हळूहळू ही स्थिती उलटू लागते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित होतं, रक्त नॉर्मल गतीने वाहू लागतं आणि रक्तदाबही नैसर्गिक रीतीने कमी होतो. त्यामुळे हृदय अधिक कार्यक्षमपणे पंप करू लागतं, ज्याचा फायदा पूर्णपणे शरीराला होतो. मित्रांनो, विशेषतः ज्या लोकांना उच्च रक्तदाब, वजन जास्त आहे किंवा आधीच हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा बदल अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात घटतो. तसेच थकवा, छातीत जडपणा, थाप लागणे हे त्रास कमी होतात. साखर न खाल्ल्यामुळे तुमचं हृदय दीर्घकाळ निरोगी आणि ताकदवान राहू शकतं. याचा परिणाम म्हणजे दीर्घ आयुष्य आणि चांगलं जीवनमान होतं.